कौन सा तिथं साडी घेऊन पैसे मागायचे मॅक्सचं दुकान म्हणलं झालं साई ब्रँड भोसरी म्हणून लागलो. यही नहीं अभी और सुनिए. हॅलो भावांनो, गुड मॉर्निंग. हिंदी आज आपल्याला ब्लॉग करायचा हिंदी मध्ये. तो आज अपन ब्लॉग करेंगे हिंदी में. ये अपने गाइस भाई लोग सुबह सुबह अपन आए DY पाटिल एच ग्राउंड में. काम सुरू आहे. और इधर बड़े बाप का काम चालू है. सुरू आहे शिफ्ट. हाँ, ये इधर छोटे बाप चले गए. अब इधर बड़े बाप आने वाले हैं. इधर बड़े आइटम अच्छे आइटम आने वाले हैं. तुम्हें तो मालूम है. इधर आए फिलहाल गईयों को चारा खिलाने लाए. किसको? गईयों को. ये देखो ये गईयो ये गईयो. नहीं तो काय. फिर भी तुम लोगों ने हिंदी चालू किया. आज से हिंदी में ब्लॉग चलेंगे आज से. क्यों रे? ऐसे ही क्यों? हाँ, देखते हिंदी. हाँ, हमारे इधर ऐसे होता है. जब जो मूड हुआ वो. अब 1 महीना हिंदी में और उसके बाद इंग्लिश में. रोला जमाने का है अपन को. हाँ, तो फिलहाल हम लोग बैठे भविष्य की चर्चा करते हुए. भविष्य में क्या करने का है, कुछ नहीं, क्या है, घूमने किधर जाने का है. फिलहाल तो इधर ही प्लान बनाते हम बूढ़े हो रहे. ये मुझे बोल रहा था. हाँ, 20,000 पगार है भोसड़ी के. हाँ, और बोल रहा है मनाली जाएंगे. मनाली. नहीं, वो गलती से बोला था मैंने. कैंसिल किया ना. इधर 1 महीना हो गया जेजुरी जाने का प्लान कर रहे हो. मनाली कब जाएंगे? वो तो सही है. बात तो सही है. मित्र, बात तो सही है. हाँ, हमने स्पेलिंग क्या है मनाली की? जिधर जाने का उसका स्पेलिंग नहीं मालूम चाहिए. नाम मालूम चाहिए. जाते कैसे हो मालूम है कैसे? जाते कैसे? लोकेशन डालने का जाने का. कैसे वो नहीं क्या वो चलते. अहमदपुर का स्पेलिंग बता जान दे. अहमदपुर का स्पेलिंग. अरे भोसड़ी वाले. जाने दे. अपने गांव का स्पेलिंग बता. और गांव का. सॉरी. ठीक आहे. आमची पार्टी आपली घरी चिकन पडले उचलायचं. चला हिंदी जाने का है. हिंदी घर पे जाने का है. नहीं चिकन पडले थे हिंदी में. घर पे जाने का रूम मालक की छोकरे का फोन आया था. बोल रहा था ऐसा वैसा उधर ये गिरा है. भाई को आपने फोन आया था. भाई को गाली भी दे दिया नहीं कि आप जाके देखेंगे क्या कर. चलो. देख ऊपर में आकाश कंदील. काय नाव झाला हो ना सकाळी आकाश कंदील. ते मग त्याला मग ते नाही का ते रीलची ती लगेच त्याला तोंड आणि डोळे बसून भेंच. ये क्या बोल रहे सुबह वाकडे बसलेली सकाळी आम्हाला भंड करू लागले. आम्ही असंच भंड करत असता. होय मोनीश भाऊ. हा येऊ का इकडं बघा तुमचा ब्लॉगर. ब्लॉगर काय झालं? डिप्रेशन मध्ये. जुने किस्से उकरू काढलाय. हमारे फ्यूचर बाबे की याद आ रही है. फ्युचर अरे बाळीच्या तू चुकायला आपल्याला पहिलीच दिसत नाही. बरोबर आहे का नाही? मला हो माय घाल्या मग एकट्या पुरतं बोलला. आम्ही बाबा सध्या विषय काय चालू आहे आम्हाला नाही माहित. हो का इकडे भी दाखवतो विषय. काय हुआ भाई? अभी चाहिए था वो जो पहले माल खाया ना वो अभी चाहिए था. अभी लाना पड़ेगा. क्या लगाओ कॉल. उसको कुछ मैसेज देना चाहता है क्या? बहन की लोट. और क्या मैसेज देगा? बाय कर जाऊ दे. बघितलं असं का केलं? पर्सनल काय म्हणतोस? नीट सांग काय म्हणलास?
एखादी पोरगी आपल्याला सोडून गेली म्हणजे तिला वाईट म्हणायचं नसते, लोकांचे लेकर आहेत ते. आणि दुसऱ्या ये बात ये साला. चालत होतं. गाइस तो अपन ने मंगा लिए है इधर 4 कैंपा, पानी बॉटल, और इधर सुबह से तो 2 तास हो गए इधर बैठे शबनम के आशिक के तरफ से आज बैठे बैठे हमें इधर 2 तास हो गए, और अभी कैंपा विंपा मंगा लिए बोले तो और 1 घंटा बिक से, और हमारे चॉकलेट बॉय का है 1 बजे पेपर, और इधर बज गए 12। ये तो सांसारिक मानुस है। फिर भी इधर ही है सुबह से, क्या बोलना, ऐसा तो हमें इधर भाले ने लाए है, भाले बोले तो विषय खोले, तुम्हें भी मालूम। चलो फिर कैंपा विंपा मारते और फिर मिलेंगे चलते चलते। आवाज सुनने का ओ आ गए ना, जैसे कि मान लो 1 सेकंड के लिए इधर पूरे डीवाई पाटिल में मालूम हो गया होगा, हो मनोज भाऊ, भाले ने कैंपा फिरा बोल के पीछे लवड़े गप हाँ? शापड़ा करनो किया हिंदी जितनी देर तो मूड आता हिंदीत लावतो ते माझ्या आता हाँ हाँ। ये अलग है साला, ऐसा कैसा दिया बे? देखा है कभी? मुता है उसको. चलो तो कैंपा विंपा मारते. तू मूत फिरायची. नहीं कैंपा है, ये कैंपा है. गाइस तर आमच्यात आता लोकेशनचं जरा एक ये लगा है हमारे इसमें कॉम्पिटिशन लगा है, तुम चेक करो. दाखव. काल रात्री 10 वाजता ठेवू का? यार गव्हाणी 100 रुपयाचं पेट्रोल टाकले मी. आता छाटाचं आई तेरा क्या रे? अहो तिथे झाडा तिचं नाव यायले त्या मालकाचं, त्याच्या 100 रुपयाचं पेट्रोल 10 वर खाली. गावाने पेट्रोल पंप पुढे मला नाही माहित गव्हाणी, गाडवी आहे ते गाडवी गव्हाणी. बघा ना, गावाने कुठे? मला काय माहित आहे? अहो तुम्ही प्रॉपर मी सांगतोय ना, धावडे वस्ती लेफ्टला गेलं, त्याच्या पुढे गेल्यावर लगेचच मला धावडी वस्ती बी माहित नाही. आणि तुझ्या माहिती तुम्ही तेल टाकलं का नाही? टाकलंय. तुझ्या बापाने तेल नाही, तुझ्या बापाने पेट्रोल तेल नाही टाकलं, तेल नाही टाकलं, पेट्रोल टाकलं त्यानं. पंपाची बात कुठल्या चालली? तू बात तुमच्या कुठल्या? कानात काय गेलं का? कानात तुम्ही गेलंय बा. मॅक्सच्या पुढे पेट्रोल पंप आहे म्हणा. मॅक्सच्या पुढे पेट्रोल पंप आहे. चल आता नसलं तिथं भोंगळा व्हायचं पाहिजे. हा हा. थांबा. आणि तिथं असेल तर तिथं साडी घेऊन पैसे मागायचे. हा, काय? हा, आम्ही भागणार. चला. काढ गाडी, काढा गाडी, ह्याची आईचा बोलवा, काढा गाडी, काढा. हा, चला. अरे थांबा. बोलेल भाऊ. चल. हा. काय भोंगळा करीत तुझा. अरे तिथे पंप असल्याच बदल का? मॅक्सच्या समोर ना? मॅक्सच्या समोर नाही, एक्झॅक्टली समोर नाही. हा. मॅक्सच्या रस्त्याच्या समोर गेलं ना, पंप आहे समोर. ते बापाच्या घरासमोर आहे का? काय? आहे ना मग? आहे. हा, ठीक आहे. चला. हो चला. चलायचं? चला. माझ्या घराला भोंगळा करायची वेळ येईल. मी तिथं तुम्हाला ऐकणार साडी घालायला नाही. लागेल बघा. साडी घालून ऐकणार पैसे नाही मागायला तिथं बघा लागतील. आधी. तुम्हाला जमल का? मी काय सांगायलो, घोडी व्यवस्थित गव्हाणी व्यवस्थित कुठे आहे म्हणायला? मॅक्सच्या कुठे आहे? मॅक्सचं दुकान हे मॅक्सचं दुकान. इथं मॅक्सचं दुकान आहे. हा. इथून पुढे गेलं ना, या बिल्डिंग हो पर्यंत सर या. धावडे वस्ती लागते. म्हणजे त्याच्या धावडी पुढं. वस्ती इकडल्या साईडला मॅक्सच्या का? इकडे ऑपोजिट साईडला. ह्याच लाईनीत हा. लेफ्ट साइडलाच लागणार धावडे वस्ती पण. आणि धावडे वस्तीच्या पुढे गेलंस ना, धावडी वस्ती तिकडे लगेच जाऊया. पेट्रोल पंप आहे. असं आहे का? हा. मी पेट्रोल पंप कोणत्या टाकले? इंडियन ऑइल वर टाकले. पण इंडियन ऑइलच आहे. मॅक्सच्या पुढे. थांबा. आता बरं मी काय म्हणायलो, थांबा, थांबा, हो, मी थांबा. मी काय म्हणायलो, थांबा, ओ, ए, थांब. हम्म. तिथे पेट्रोल पंप नसला तिथे कपडे काढणार सगळे. मग आईच्या तुम्ही काढाव गाडी. तिथं जर पेट्रोल पंप असला हा, काय, हा. जे तुम्ही इतके दिवस लपले ना, ते लोकांना आता कळत बरं का, साडी घालून पैसे मागणार. हा ठीक आहे. हा हा, चल, चल. चला. चल, हे घे, घे, घे. घ्या सोऱ्या गाडी, चला. घे, सोय. चला. मान्य आहे तुम्हाला? मला ते सगळं हा? माहिती. चला. पाहिलं कुठे पेट्रोल पंप म्हणायलास तू? बसा जरा इकडे. हो कुठं पेट्रोल पंप कुठं म्हणायला? मॅक्सच्या लाईनीत. मॅक्सच्या लाईनीत. मॅक्सच्या लाईनीत. मॅक्सच्या लाईनीत कुठे पेट्रोल पंप? मॅक्सच्या लाईनीत पेट्रोल पंपच की. कुठं? Opposite साईडला. ऑपोजिट तुझ्या मायचं ते माझ्याकडे द्या गाठी, याच्या आईचा आता म्हणलं मग मॅक्सच्या लाईनीत आहे. तुम्ही खाद्या इकडे. इकडं ऐका. इथं लगेच बाप बदली सांगा. आहे का? अरे बहन के लौड़ो, मैंने क्या बोला, बात तो सुनो. हाँ. इधर मॅक्स का दुकान, सामने से एक रास्ता जाता है नासिक फाटे को.
थांब आता नाही. जरा वेगळं झालं. जरा ब्लॉग 2 मिनिटं थांबतो मी नंतर डायग्राम मला किती का तरी गो? डायग्राम मला किती का? हा ठीक आहे तर डायग्राम डायग्राम काय कर भोसडा बनवून दाखवते हा आईचा. डायग्राम मला किती का नाव माहिती नव्हतं. इधर रहा. जरा सामने. अच्छा तर भाल्यानं इकडं मॅप काढला पण मॅप मध्ये कोणता रोड कोणता आहे ते त्यालाच कळणार बता रहा ना मैंने. बाप तर कळते का एकच आहे का? हा. बरं थांबायचं ऐकायचं एकदा. थांब. एकदा होऊन दे याचं. हे पूर्ण सांग. थांब, पूर्ण सांगतो. हा. इकडे ऐक. हा. उगा एक एक्झॅक्टली इमॅजिन करा. एक्झॅक्टली इमॅजिन करा. हा. हे जे काढायलो हे डायग्राम समजू नका. काय काय डायग्राम हो का थांबा. आपल्या ह्याच्यापासून शिरगाव कशापासून दिघीतून हा भोसरी राहायला शिरलाव त्या ह्याच्यातून मॅगझिन चौकातून हा तिकडचा काय संबंध. मॅगझिन चौकातून ना सिद्धेश्वर पान शॉपाशी आलो. मॅगझिन चौकातून सिद्धेश्वर पानला आला. हा दिघीतून आल्या सिद्धेश्वर पान हा, लागतंय, हा. सिद्धेश्वर पान हा तिथे एक चौक आहे इथे एक चौक. दिघीतून येऊन पान लागते का नाही तुलाच माहिती आम्हाला काय सांगायला. दिघीतून आले ना, दिघीतून आले. काय? इकडे थांब. हा, मॅक्स वाला कुठे मॅक्स वाला कुठे गेला थांबा की पान थांब. पाच अरे हा, पाच तर चौक. राहिले. हा, चौक. तिथेच तासा नाशिक फाटेल आहे ना. हा नाशिक फाटले ना. ह्याच्याच बाजूला आहे, खाली इकडे आहे. हा चिंबडी फाट्याकडे जाणार. हा, काय चिमणी फाटेल नाही इकडे जाणार. तू भोसड्या जाणार ती या. समोर जाऊन हा लागते. हा हा इथून एक मध्ये टन लागते. हा. इथून एक लागते. समोर त्या टनला इकडे गेलं. हा? हा. इथून समोरून इकडे माझ्या आपल्या याला यायला रस्ता पिंपरीला. काय म्हणजे इकडे डिवायडर. हा इमेजिन करायला मी राईट हा राईट. हा ह्या रस्त्याला आलो ना थोडं नॉर्मल समोर आलो इथे मॅक्सचं दुकान. हा मॅक्सचं दुकान. हा आता इकडचा रस्ता हे रस्ता आहे का? हा ह्या रस्त्यानं आपण नाशिक फाट्याला जे जायला हा कमान लागते मोठी दगडाची समोर मग गेलं. तुझ्या मायचं भोग एवढ्या वेळा आम्ही इतकं काय म्हणू लागला महादर्श इकडे ऐका नाही दगडाची कमान लागते पंप नाही. थांबा मी जे बोलू लागलो का हा. ते मॅक्सचं दुकान म्हणलं झालं साई ब्रँड भोसरी म्हणून लागलो. क्या ये क्या बक रहे हो मादरचोद? अरे बाप रे एवढ्या वेळा सोयरीची ते मला काय लागतं? म्हणजे इतक्या वेळ हे चित्त्या मारायला इतक्या वेळ सोयरा चित्त्या मारायला हे नाही. अरे बाप. बाबाजी, तुम्हाला नाव सुचत नाही. मॅप राईट आहे का नाही? ते साई ब्रँड तुझा भोसरी नाव होता right का? आहे. साई ब्रँड भोसरीवाला आहे का? हा. त्याला मॅक्स म्हणायचं. नाही मग तुम्ही मग तुमच्याच पाया पडल्या भाल्या भाल्या बिनकामी भोंगळा झाला असता. माझ्या परिचयावर कसा गाइस तो चलो अपने निकलने का टाइम हो गए. अभी बजे 11:30. अपना छुट्टी हुआ है काम से 8 बजे. 11:30 और 8 कहाँ. तो चलो निकलते. 19-20 का फर्क है. 19-20 का फर्क है. तो चलो निकलते हैं. अभी मोनेश भाई इधर से इधर जाएंगे. सोयरा इधर से अभी एग्जाम है सोयरा का. चॉकलेट बार. चॉकलेट बॉय का एग्जाम है तो सोयरा को ऑल द बेस्ट. चॉकलेट बॉय और चॉकलेट टी शर्ट चॉकलेट टी शर्ट. ओ माय गॉड मैचिंग फुल मैचिंग. फुल मैची. ओ अगली बार सोयरे पे भरोसा नहीं कर सरकार सोयरा मोदी सरकार सोयरा. सोयरा. तो चलो गाइस निकलते हैं, जाते हैं सीधा घर पे. नहीं अपने एक्टिवा लेने का ही ना तो जाएंगे और शोरूम से एक्टिवा लेके फिर जाएंगे घर को अपनी धन्नो रहने. चलो धन्यवाद. मेरी बेबी ऐसा क्यों गोल गोल घुमा रही तू. ये देखो हाय मैं जानू. बोला डार्लिंग. चलो चलो बेबी. ये देखो हमारा चॉकलेट बॉय इसके एकदम है उधर इधर 12 बजे तक रुका है. पब्लिक आपण फायनली आपल्या घरला घ्यायला आलेलो. चला बघू किती आहे काय नाही. चला कोणीकडे भावनो तर आपल्याला हे बिल दिलेलं आहे. आपली गाडी बघू कुठं आहे काय नाही. चला
भाऊ बघ बरं कुठं आहे काय 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 वॉशिंग नाही केली वाटतं रे वॉशिंग नाही केली वाटतं आपण आहे का ए यार असं का रे बाबा क्या हुआ रे धन्य राणी को काय झालं रे ऐसा मत करो मेरी जान. भावांनो तर आपण इथं बसलोय आपली गाडी काय अजून आली नाही फोन तर आला होता आपल्याला शोरूम मधून की बाबा गाडी झाली म्हणून पण अजून झाडा गाडी नाही काय करायचं मला मग मोबाईल मध्ये 2% चार्जिंग आहे झाली गाडी पूर्ण पेमेंट वगैरे झालंय आपलं मस्तपैकी आता गाडी येईन आपली भाऊ आता वॉशिंग याच गोष्टी मारतात कोटिंग भाऊ मार कोटिंग मार हे बघा ह्याला कोटिंग म्हणतात असं अशा प्रकारे कोटिंग करतात गाडीला 2% चार्जिंग आहे आपल्याला जितकं होईल तितकं दाखवू शकतो मी बाकी गोष्टी सांभाळून घ्या वॉशिंग झाली की झाली आपली गाडी आणि आपलं पेमेंट झालंय 371 रुपये गाईज तर आपण आलोय घरी येऊन तरी आपल्याला झालं एक तास झालाय आपल्याला फोन वगैरे चार्जिंग करून घेतला फुल एक मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं तोपर्यंत सॉरी तुम्हाला दाखवू शकलो नाही तुम्हाला बोलू शकलो नाही सॉरी मनापासून सॉरी हे आपला भाले भाऊ जेवण करतोय मस्तपैकी आपली गाडी वगैरे घेऊन आलो तुम्हाला थोडं तर दाखवलं समजा तिथं तो 2% चार्जिंग होती राव काय करणार मी तरी म्हणून मग काहीच नाही करू शकलो आपलं बिलच किती झालं होतं तिथं सर्व्हिसिंग वगैरे नाही केली आपण कारण की सर्व्हिसिंग ऑक्टोबर मध्येच केली होती त्याच्यामुळं मग ते सर बोलले आपले जरा ओळखीचे आहेत ना तिथं ओळख करून घेतलेली आपण जरा खर्च पाणी केलाय काही पण होतं माहिती आहे का चांगली ओळख झालेली आहे आपली तिथं मग आपण हे केलं समजा सरांनी बोलले की जास्त सर्व्हिसिंग करायची गरज नाही ऑक्टोबर मध्ये केलेली आहे तुम्ही सर्व्हिसिंग मी म्हटलं ठीक आहे चालतंय बाबा मग फक्त मग आपण ते क्लच ओव्हरऑल काय दुसरं काय केलं बाकी बॉडी फिटिंग वगैरेच केली दुसरं काय नाही केलं समजा मग ते त्याचं बिल किती झालं होतं 372 रुपये काहीतरी बिल झालं होतं 372 पे केले गाडी वॉशिंग बिशिंग केली मग तिथे एक कोटिंगवाला पण मित्र आहे कोटिंग करता ते पण मित्र आहे त्याने आपल्याला मस्तपैकी पॉलिश वगैरे मारून दिली मग गाडी घेऊन आलो मी गाडी वगैरे लावली खाली आता जेवण वगैरे तर झालंय बघू मग अजून काय काय नाही पुढं गाईज तो हम खा रहे पेरू अरे भाले खा रहे 3 दिनों पुराना भात चुत्या 3 दिनों पुराना भात आहे 3 दिनों आपण आपली इज्जत काढून घ्यायची मग काय होतं सकाळी कोणती बापाने दिप्याने केला का भात परवा दिवशी माझ्या भावाने केलाय रक्याला फोन लावून विचारू का तुला हाय इज्जत अरे त्या सकाळी बोलला रे भात लक्याला फोन लावून विचार बरं अरे हो विचार हा लाव हे लाव तू लाव की मी आता ब्लॉगिंग चालू आहे माझ्यात बॅलन्स व्हिडिओ चालू आहे लाव ना तू माझ्यात बॅलन्स नाही नाही तर नाही लाव अरे बॅलन्स नाही कुठून लावू लावून दाखव बरं माझ्याकडे नंबर नाही मी लाव सांगतो नंबर लावत नसतो 3 दिन पुराना भात खा रहे चुत्या आहे का तुझ्या नाही महाचुत्या आहे तू पण तू काय नाही भात मी नाही खाला भात वा 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 नाही खाला वा वा मायच्यान नाही खाल्ला मायच्यान ते मन म्हणतात ना म्हणते बाया त्याच्या घरात काकणाला अर्थ कशाला ते झाले आता काय 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 हिंदी में बोल हिंदी में तेरे माँ माधव चौधरी वाली हुआ 3 दिन पुराना भात खा रहा है नहीं सुधा हमारे क्या बोलने का और बोल रहा है बाद में अपने अपनी इज्जत क्यों निकाल रहा है तुझी इज्जत मैंने बोला वीडियो आले क्या इधर की इधर पलटी बेटा भावनो तर आपली झोप वगैरे झालेली आहे आता टाइम झालाय 6:20 पाणी वगैरे गरम ठेवलंय आपण इथं बघा आता आंघोळ वगैरे करू भाले भाऊची तर आंघोळ झाली भाले भाऊला आपल्या आधी निघावं लागतं थोडस भाले भाऊची आंघोळ वगैरे झाली आपण आंघोळ करू आणि मग निघू आपण भावनो तर आपली आंघोळ वगैरे झाली आहे मस्तपैकी आंघोळ वगैरे केली भाले तर गेला तेव्हाच बघा चेक करा भावनो तर चला आजसाठी एवढंच भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये मिलते जल्दी अगले ब्लॉग में अभी हिंदी में भी अपन ब्लॉग करेंगे तो कल से नहीं क्या हिंदी में भी ब्लॉग आएगा आज का भी हिंदी में है थोड़ा बहुत सॉरी थोड़ा बहुत तो चलिए मिलते हैं जल्दी नेक्स्ट ब्लॉग में और तुम कहाँ से देख रहे हो और तुम्हारी इधर ठंड कैसी है कमेंट जरूर करना मिलते हैं जल्दी नेक्स्ट ब्लॉग में तो तब तक के लिए बाय भावनो तर चला आपले मोनेश भाऊ
आज आपल्याला कॅम्प आणि ते घ्यायलेत, बघू काय काय घेतलं. हो काय काय घेतलं? हा हा लड्डू अजून काय? श्रीलंड खाएगा श्रीलंड 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 ते श्रीखंड आहे. मिस्टेक मिस्टेक मिस्टेक